महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विरोधी पक्षनेते गेलेले आहेत भाषण देऊन, पण आपल्या इथले लाडके नगरसेवक हरेश केनी, काँग्रेसचे अध्यक्ष युवाचे जरी असले असतात बघा मागे, आणि आमचे मित्र डी.बी. पाटील केनी सिटीचे मालक, आपल्याला ओळख नसेल रितेश केनी साहेब, 4000 घरं निर्माण इथे आपल्याला करत आहेत. ते व्यक्ती आदर्श लाहीला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आमचे नावडेकर साहेब, घरत बबन केनी आणि बरेच मान्यवर येणार आहेत. येत असतील. बालराम पाटील साहेब आहेत, विक्रांत पाटील आहेत, नितीन पाटील महापौर आहेत. त्यांच्या टायमानुसार ते आपल्याला शुभेच्छा द्यायला येतील. आपण सर्व इथे आलेले आहात. त्यात आमच्या एक सहकारी आदर्श सारखा रायगड श्रमाचा संपादक वायदंडे इकडे बसलेले आहेत. तुम्हाला बघतो मी मगापासून. त्यांची कार्यकीर्ती यांची एकाच वेळी सुरू झालेली आहे आणि ते संपादक म्हणून वायदंडे आमच्या तिकडे बसलेले आहेत. आपण पण या कार्यक्रमाला आलात. या कार्यक्रमाची शोभा वाढवली, आपल्या सर्वांमुळेही शोभा वाढलेली. आदर्श लाईव्ह तो आपल्या घरातनं परिवारासहित घरातनं लोकांच्या बातम्या देत होत्या, माहिती देत होत्या. आज हरेश केनी यांनी त्यांना हक्काचं ऑफिस दिलेलं आहे आणि हा आदर्श लाईव्ह संपूर्ण आता रायगड नाही, मुंबई ना, महाराष्ट्रामध्ये आपला आदर्श झाला पाहिजे. कारण अक्षय हा माझा जवळचा माणूस. मी जेव्हा इथे एक शिक्षण संस्था चालवतो, माझे 13 कॉलेज आहेत. LLB, D फार्मा, B फार्मा, फिजिओथेरपी सर्व आहेत. प्रत्येक कार्यक्रमाची माहिती या फेज 1, 2 नवी मुंबई देणारा हा आमचा आदर्शचा अक्षय आहे. राजकारणाच्या बातम्या दिल्या, पण शैक्षणिक बातम्या देण्यामध्ये फार महत्त्वाची भूमिकाही त्यांनी केलेली आहे. पत्रकारामध्ये चालतो डावा उजवा. आज आपण बघतो एवढी महागाई झाली तरी पत्रकार जे बोलायचे तेच बोलणार. काय पाकिस्तानला एवढा मोठा डिझेलचा भाव आहे, भारतात काहीच नाही. ते विशेष पण लोकांच्या भावना जनतेवर पुरवायचं काम आरोप महापालिकेच्यावर होतील, आताही होतील. का हरेश केनीनेच त्यांना कार्यालय दिलं, त्यामुळे ते आता त्यांच्याच बातम्या छापतील, सत्ताधाऱ्यांच्या बातम्यांना छापतील. हा सगळा भाग आहे. आता आमची सरस्वती गेली, आमची पोरगी आहे, ती आली निवडून कलबोलीला, पण ते आमच्या तलोजा मजकूरचे 4 नगरसेवक तलोजा मजकूरचे आहेत. माझी सुनबाई तुम्ही निवडून दिलेली आहे इथून. तसाच तो गावण नगरसेवक तलोजा मजकूरचा आहे. जयश्री पाटील तलोजा मजकूरचे आहे. सगळे राहतात इथे, पण गाव आहे तलोजा मजकूर. आणि आता उपनेत्याने खेद व्यक्त केला का 4 नगरसेवक असून तलोजा मजकूरचा तल्याचं काम होणार काम. पैसे कमी जास्त हे टेंडर होतो, सत्ताधारी असो ते करतच राहणार. काही तुम्ही केलं, किती बोंबलले. आज तुम्ही सांगा, आम्ही बोंबलतो. तुम्हाला एकच उदाहरण देतो. ही महापालिका अस्तित्वात कधी आली? 2000 साल, बरोबर आहे. तेव्हा सगळ्या गावात ग्रामपंचायती होत्या. घरपट्टी 800 रुपये असायची. त्यानंतर सिडकोकडे हस्तांतर झाल्या. 800 रुपये घराला मालमत्ता करायची थकबाकी यायची. आणि त्यानंतर 800 रुपयाचे 8000 झाले तरी तुम्ही भाजपला मतदान केला. सत्तेवर कुणी बसवले? आम्ही बोंबाललो, गावागावात मिटिंगी घेतल्या. बालाराम पाटील, मी, सगळे आमचे पक्ष, खारघर, कलबोली, तलोजा रोज जायचो. बाबांनो, या नगरसेवकांनी ठराव घेतलाय का मालमत्ता कर 2016 पासून घेऊ आम्ही. अहो घ्यायचं होतं सत्तेवर आल्यापासून.
2 वर्षाचा कर बसवायचा होता. कुठून देणार लोक? एवढी महागाई, मुलांची फी, तरी पण तुमची पण चूक आहे ना. पाण्याच्या प्रश्नावर आता सांगितलं, मोर्चा काढला होता हरेसकेने घोडक्यामध्ये. माणसं किती? 10 ना पाणी पाहिजे. मालमत्ताचा कर मोर्चाला एकही नाही. आम्ही मंत्राला परत नेरूळ परत चालत गेले. तुम्ही आमची मजा बघत होता. उन्हात चालताना चाला. अशाने काय होत नाहीत. आमच्या बरोबर पत्रकारांबरोबर जनताही असली पाहिजे, तर सत्ताधाऱ्यांना धडा शिकवता येईल. आता सत्ताधाऱ्यांना काय धडा शिकवणार नाही. आम्ही बोंबलायचं, आम्ही आंदोलन करायचं आणि तुम्ही मतं त्यांना द्यायची. इथल्या लोकांना नाही बोलत. इथले आपले 4 नगरसेवक आघाडीचे निवडून आलेले. पण जिकडे जे झालं ना, सत्ता एक हाती दिली ना, मालमत्ताचा काय फरक पडला का आपल्याला? पाण्याचा पण काही फरक पडत नाही.